अगदी छोटीशी कथा आहे. चमस नारायण हे रेवणनाथ या अवताराच्या रूपाने प्रगट होतात. सहन सारू नावाचा शेतकरी रेवण नावाच्या नदीच्या तीरावरती गाव असतं, तिथं तो राहतो. शेती व्यवसाय, शेतीचे कार्य करायचा. रोज उठला पहिलं नित्यनेम त्याचा त्या नदीवर आंघोळीला जायचा. रोज नित्यनेमाने त्या रेवण नावाच्या नदीवर आंघोळीला जायचा. एक दिवस आंघोळ आटोपली, घराकडं निघता निघता त्या नदीच्या तीरावर वाळू मध्ये एक छोटस बाळ सापडलं. इकडं तिकडं बघितलं, याचा कोणी वारीस, याचे आईबाप कुणीच नाही. त्या शेतकऱ्याने त्याला उचललं, घरी आणलं. रेवण नावाच्या नदीवरती सापडल्यामुळे त्याचं नाव ठेवलं रेवणनाथ. रेवणनाथ नाव ठेवलं. बरेच दिवस त्या परिवाराने त्याचा सांभाळ केला. सांभाळ केल्यानंतर मोठंही झालं, मदत करू लागलं कामाची. एक दिवस दुपारच्या वेळेला भगवान दत्तात्रयांचा आणि त्या रेवणनाथाचा संबंध आला, भेट झाली, दर्शन झालं. भगवान दत्तात्रयाने विचार केला, दर्शन घेतलं आणि भगवान दत्तात्रयाकडून रेवणनाथांना एक मंत्र दिला, सिद्धी मंत्र. बर का, मग तो मंत्र तो रेवणनाथ काम करता करता तो म्हणत राहायचा. आता मंत्र म्हटला तर त्याच्याजवळ शक्ती आलीच. कारण मंत्र या शब्दाचा अर्थ असा आहे, मनन केल्यानंतर जो तारतो. विठ्ठल हा मंत्र सोपा, विठ्ठल हा मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. मंत्र कोणताही घ्या, जो तारण्याला समर्थ त्याचं नाव मंत्र. तो मंत्र जपायचा. तो मंत्र जपता जपता सिद्धी प्राप्त झाली, प्रगट झाली. बोल, तुला काय पाहिजे मागून घे. याने विचार केला, शेतकऱ्याला काय पाहिजे, काय पाहिजे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला सकाळी उठलं का एकच काम, दुपारी तेच काम, संध्याकाळी त्याच्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नाही. नगरसेवक नको, आमदार नको, दुकान नको, व्यापार नको, आपलं जे नित्यनेमाचं तेच त्याच्या डोक्यामध्ये. त्या रेवणनाथाने सांगितलं, सिद्धी जर प्राप्त झाली असेल आणि मला जर द्यायचं काय असेल तर माझं घरदार कायमच धनधान्याने भरलेलं असेल. दिला आशीर्वाद आणि मग घरी जाऊन झोपला. सकाळी बापाने उठवलं, उठ शेतात कामाला जायचं. म्हटले बाबा थांबा, आता मला जायची गरज नाही. म्हटले का बरं? सिद्धी प्राप्त झालेली आहे. बघा घरामध्ये जाऊन, कोठारामध्ये जाऊन बघा, आपली सगळीची सगळी कोठार भरलेली, घरदार भरलेलं, कोठार भरलेली. एवढं धान्य आलं कसं? त्याच्या सांभाळणाऱ्या बापाला सुद्धा आश्चर्य वाटलं, हा मुलगा सामान्य नाही. हळूहळू गावातल्या गरीबाला तो मदत करू लागला. धान्य घेऊन जा, गहू घेऊन जा, तांदूळ घेऊन जा. मग गरीबाला मदत केली. हळूहळू श्रीमंत सुद्धा पिवळ्या रेशन कार्ड मध्ये सापडले. बरेचसे अजून श्रीमंत सुद्धा पिवळ्या रेशन कार्ड मध्ये, आणि गरीब केसरी मध्ये. पिवळं रेशन कार्ड म्हणजे कोणतं माहितीये का? कोणतं? त्याला मराठी शब्द काय आहे? दरिद्री.
त्याच्याही खालचे बर का, दरिद्री रेषा याच्यावरचे चांगले, खालचे गरीब, त्याच्याही खालचे हे श्रीमंत. गरीबाला मदत केली, गावातल्या सर्व लोकांना सांगितलं जेवढं लागल तेवढं धान्य घेऊन जा. धान्य संपतंय कुठे, संपायला तयार नाही. माता मच्छिंद्रनाथ महाराज भगवान दत्तात्रयाकडे होते. मच्छिंद्रनाथाने विचार केला, एका सिद्धीमध्ये आपला अडकलेला नारायण याला आता याच्यातून काढलं पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज त्याच गावामध्ये रेवण नावाच्या नदीच्या तीरावर, ज्या गावामध्ये रेवणनाथ राहतो त्या नगरामध्ये गावामध्ये प्रवेश केला. मग त्या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एका झाडाखाली बसला मच्छिंद्रनाथ महाराज. झाडाखाली बसले आणि मग चिमण्यांना बोलव, कावळ्यांना बोलव, पक्ष्यांना बोलव, कोल्ह्यांना बोलव, ते दाणे टाक. हळूहळू ते पक्षी त्या मच्छिंद्रनाथांच्या अंगावर बसू लागले. त्यांच्याशी तो संवाद करू लागला. रेवणनाथ विचार करतात, आपण फक्त लोकांना धान्य वाटतो, पण ही सिद्धी आपल्या जवळ नाही. वाघ सुद्धा त्यांच्या जवळ येऊन बसतो, पक्षी सुद्धा खांद्यावर खेळतात, मोर पक्षी त्यांच्या जवळ येतो, चिमण्या पाखरू त्यांच्या मांडीवरती हातात. वृक्षवल्ली अमासोयरी वनचने, वृक्षवल्ली अमासोयरी वनचने, वृक्षवल्ली अमासोयरी वनचने, वृक्षवल्ली अमासोयरी वनचने. पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली अमासोयरी वनचने, वृक्षवल्ली अमासोयरी वनचने. त्या साधू जवळची सिद्धी पाहिली. आपली सिद्धी तर काहीच नाही. आपली सिद्धी, आपला चमत्कार फक्त धान्यापुरता मर्यादित आहे. आणि या साधू जवळ तर हिंस पशु, हिंस पक्षी अंग खांद्यावरती खेळतात. अशी कोणती सिद्धी आहे? म्हणून रेवणनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांकडे जातात. म्हटले, बाबा काय हा प्रकार आहे? म्हटले, काही नाही, तुझ्या जवळ जी सिद्धी आहेत ना तशीच ही सिद्धी आहे. म्हटले, बाबा मला मिळेल का? म्हटले, मिळेल, पण त्याच्याकरता दीक्षा घ्यावी लागते, त्याच्याकरता अनुग्रह घ्यावा लागतो, त्याच्याकरता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हटले, द्या मला. म्हटले, इथं नाही. मग त्या रेवणनाथला घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज गिरनार पर्वतावर जातात. भगवान दत्तात्रयांच्या समक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्या, सर्व मंत्र, सर्व सिद्ध्या अनुक्रमे प्राप्त करून देतात. नियमाप्रमाणे सप्तशृंगीच्या मार्कंडे पर्वताच्या ज्या देवता आहेत नाग अश्वत्थावरल्या, त्या सर्व देवता अनुकूल करून घेण्याकरता तिकडेही पाठवतात. पुन्हा आल्यानंतर अनुग्रह करतात. 12 वर्षाच्या तपश्चर्येला गुरूंचं दर्शन करून रेवणनाथ महाराज बद्रिका आश्रमाला जातात. 12 वर्षाचं तप करतात. तपाचं उद्यापन समारोप करतात. समारोप केल्यानंतर सर्व देवतांना प्रसन्न करून घेतात आणि परिणाम जगताच्या उद्धाराकरता या भूतलावरती अवतरित होतात. जगतामध्ये दुःख भोगत असलेल्या या जडजीवांच्या उद्धारासाठीच हे नवनाथ नवनारायण आलेले आहेत.